दादा लावलंय मोठा गे सगळं आहे रावस सुरमई पापलेट. ते काय आहेत? ते भाकस आहे भाकस. बाकस. आमच्या बघा मित्रांनो एकदम फ्रेश कडक आहे. हा? मच्छी घेतो. बघा नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलोय रेवदंडा मच्छी मार्केट. आपले लोकल मच्छी मार्केट आपण एक्सप्लोअर केलेले आहेत, वाशी हे सर्व. तर आता आपण अलिबागमधला रेवदंड्याचा मच्छी मार्केट एक्सप्लोअर करू. मी दाखवतो तुम्हाला. बघा रेवदंड्याच्या बाजारानं आता आपण आहो मच्छी मार्केटमध्ये. ताई काय पापलेट आहे ना? पापलेट आहे ताजी एकदम फ्रेश सफेद ना? हा सफेद. हे 700. बघू जरा कसं आहे एकदम आमच्या बघा मित्रांनो एकदम फ्रेश कडक आहे. हा आणि सुरमई ही सुरमई आहे. आणि यो ही करली याला बोलतात करली. काटेरी काटी- पण चांगली काटी, हा, एकदम माहिती. मस्त टेस्टी खायला. हलवा. हा हलवा आहे मोठा हा. आणि हा नारला. हा नालबीचा प्रकार असतो ना हा. मोठा, त्या प्रकारचा आहे हा. पापलेट कसे आहेत ते रेट? हे रेट म्हणजे 1000ला आहेत, पण हा. तुम्हाला कमी जास्त करून कमी जास्त मिळेल. होतं ना कमी जास्त हा इथे? कमी जास्त होईल. म्हणजे कसं इकडे जी पब्लिक फिरायला येईल त्यांना पब्लिक असं ना आमचं हा. रोजचं कस्टमर पण घेते रोजचे आणि बाहेर चाललं तरी नाही. आम्ही मुंबईवरून आलो, नवी मुंबईवरून एक भाव. इथं आलो. आता व्हिडिओ बघून माहिती पडला की इथं मार्केट आहे, ताजी मच्छी भेटते. तर इथेच येतात ना लोक. हा इथेच असं आहे येतात ना? भरपूर लोक पुण्यावाले येतात मुंबईला. हा. सुरमई कशी आहे ती? ही किती म्हणून आहे? ही 800 आहे, पण ती म्हणजे आमच्याकडे कसं असते फिक्स रेट नसतो. बरोबर. जे का असेल ते कमी 1000 सांगितलं ते 800-700 रुपयापर्यंत मिळते. कमी जास्त होते. चालेल. हे बघा बांगड्या आहेत आईवर. हा बांगडा आहे. सुरमई हे काय बांगडे जातील ना? काटं बागडं बोलतो ते ना? मग ते काय आहेत? हे भाकस आहे भाकस. बाकस. बाकस ना? बोलतात ना. बरोबर. बघा तुम्ही पण या आपले रेवदंड्याच्या मच्छी मार्केटला. ताजी ताजी मच्छी. ताजी मच्छी आहे. आता पुढे बघू आपण अजून काय काय आहे. करलेत माकले सकले. हे बघा काठी ना, आमच्या इथे काठी बोलतो आम्ही. हे बघा माकले बघा. हे बघा सकला. काल हल्दीला येत होतं तिथे थलमध्ये. तरला गेले. हा बरोबर. सकले जाम आहे. बघा पापलेट एकदम फ्रेश ताजे पापलेट आहेत मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही सफेद एकदम सफेद. बघा ना व्हाईट कडक पापलेट. ते का बांगडा आहेत ना? हे कसे आहेत पापलेट? हा हे 1000 रुपयाचे 6 छोटे आहेत ते 200. कमी जास्त होतं ना थोडा मागं पुढं? चालेल चालेल. चला. आता अजून बघूया काय काय आहे इथे. हे आणशी आहे काय आहे द्या काट्या हे काट्या. यो एक आपला हा वडा ना? वडा बोलतात. बघा हायवेवर पण छान मच्छी आहे, ताजी ताजी ना. या बघा टोली आणि यो मोदका ना, मग अशी आम्ही तिथं ओढीत बघितला ताजा ताजा ना. टोली बघा किती ताजी आहे. कलरवरूनच तुम्हाला समजेल किती फ्रेश एकदम ताजी मच्छी भेटते ना इथं. बघा माकले आहेत ना. तो काय आहे? काय डांगोल. बघा हे बघा ताजा मोदका आहे इथं हे पण एकदम मोदक एकदम फ्रेश. फ्रेश ना. हे बघा टोली बघा इथं पण आहेत मस्त ताज्या ताज्या कडक ना एकदम. ताजी ना एकदम जिवंत. बघा मित्रांनो एकदम सिल्वर कलर पण निघते त्याचा. एकदम ताजे आहेत, एकदम ताजे. चिकट पण आहेत बघा मस्त. हे पण सुट्टी नाही. हां बघा इथं पापलेट पण आहेत. हे काय आहे? कलेट खापरी पापलेट. बघू साईज बघा मित्रांनो किती मोठी आहे पापलेटची. खापरी पापलेट ना. कशी आहे ती जोडी? 2000ला 2. मागे पुढं होतं ना रेट जरा. हे बघा मोठं मार्केट आहे. 500 देऊ. काय आहेत? काय? हा? त्याला हापूस मासा हापूस. हापूस मासा. उचलून दाखवा ना. बोललो की ना कमी केलं. बघा मित्रांनो हापूस मासा ए नाही दे जाऊ मामी. सगळा ताजा ताजा आहे इथं. 100ला देते की चल. काय? हे बघा आईच्या जवळ पापलेट आहे, सकला आहे, काटं बागडं पण आहेत ना. यो काय? काय? नारबळी.
तोच नारबा हां नारबा. आम्ही नारबा बोलतो. सुकी आंबार सोलतोय बघा भिंजी आहे सुकी मच्छी पण आहे हा इथं, नुसती ओलीची नाही बरोबर, पण सुकी पण ताजीच आहे ना एकदम. ताजी ताजी मग ही कुठली मच्छी आहे ही? सुरमई सुरमई. सुरमई बघा वाळवलेली सुरमई आहे, खारवलेली. हे बघा एकदम ताजी आहे बघा, फ्रेश. नक्की भेट द्या या मार्केटला तुम्ही. पहिला व्हिडिओ हे बघा काय आहेत ते, हलवा ना, ताजे हलवे आहेत बघा मित्रांनो. कलर बघा हलव्याचा, हे बघा एकदम गावऱ्या पण एकदम लाल लाल आहेत ना. हां, बघा समुद्रातून डायरेक्ट इथं विकायला मच्छी येते, ताजी एकदम. हे बघा सुरमई पण ताजी आहे ना एकदम. सुरमई आहे. मस्त ताजी ताजी आहे ना. कशी आहे ती, काय भाव आहे? 2000 रुपये. 2000च्या 1000 रुपये दोन्हीला 1000चा. मस्त 1000च्या 2 ना. बघा मस्त ताजी सुरमई आहे मित्रांनो. हे बघा आई सुकी मच्छी पण ओली पण दोन्ही मिक्स आहे. हा आणि इथं तो काय आहे, डोलस आहे का, पिलसा नाही हो, तोच आमचे मोठा असल्यावर डोलच बोलतो आम्ही. आणि गोल ही सुरमई, बघा. ही माकली, ही काय आहे, गोल. गोल आहे का सुरमई. बघा ताजी ताजी मच्छी आहे एकदम. बघा आई अजून काहीतरी दाखवते आपल्याला. आयटम देता नाही. आयटम आहे ना सोबत तुझ्या. ह्या बघा संमत करशील तू धंदा. हो ही आयटम बघा आईने एकदम भारी आयटम दाखवलं आपल्याला. चिंबोरी एकदम जित्या ताज्या चिंबोऱ्या भरलेल्या होतील ना ही. बघा साईज बघा मित्रांनो चिंबोऱ्यांची. हा बघा बघा. आई गाणी बोलल्या त्या बोला धोरण. ए दादावरी लावलाय मोठा गेरे गे. साईज बघा मित्रांनो, जबरदस्त साईज आहे हा चिंबोऱ्यांची. फुल भरलेल्या दिसतात ना. कशा या दिल्या? सगळ्या 700. 700ला. मस्त मस्त. सगळे 1000 रुपये द्यायचे. भारी. लय भारी बारी साईज लय आहे. बारी. चिंबोरी हे बघा एकदम यो काय आहे हा, हे बघा पापलेट आहे एकदम सफेद आहे तिथं पण ताजी. हे बघा आई काय आहे, कोलबी सोरं पण आहे ना सोलून. मस्त बघा इथं पण कोलब्या पण आहेत, पापलेट बागडं सर्व आहे ना. कोलब्या ताज्या आपल्या पकडलेल्या आपले यांच्या ना समुद्रातल्या. हां बघा सुकी मच्छी पण आहे. हे बघा चिंबोऱ्या पण आहेत. नक्की या तुम्ही मार्केटला इथं कधी आल्यावर. स्वस्ती मच्छी आहे आणि मग. ताजी आहे. इथं मच्छीचा रेट पण जाम भारी आहे मित्रांनो, कमी आहे. हे बघा आई मुशी आहेत, शार्कची पिल्ली ना. मग कोलबी बघा. इथं बघा काय काय आहे, काय काय आपल्याकडं सगळं आहे. रावस सुरमई पापलेट. रो रावस आहे का. होय भरू म्हणतात. मग तो काय मोठा सकला सकला कापले. होय भरू. 7.5 नाही देणार. अजून आता ही बघा आई बांगड्या आहेत ना ही. हां बघा 100ला एवढे बांगडे देत आई, ताज आहे एकदम ना. हे बघा सुरमई पापलेट बांगडा सगळा आहे ना, एकदम ताजा आहे ना. पापलेट बघा एकदम ताजी मच्छी आहे. सकल्याचा घेतला यांनी, जिताडा आहे का. हे बघा जिताडा घेतला आहे. तुम्ही घेतला का, इथेच राहता तुम्ही, नेहमी इथेच मच्छीला येता. होय भरू काय. मच्छी बघा एक रिलेशन बनलेला असतो तो, बरोबर ना. होय ते भरू. कसं थोडे 150 काय ताई, थोडे पैसे जास्त गेले चालतील पण ताजी मच्छी पाहिजे, बरोबर ना. ताज्या मच्छीला मग. famous आहे बाबा. हे बघा आपण इथून चिंबोऱ्या घेतल्या. चिंबोऱ्या कसं लांब जायला आपल्याला टेन्शन नाही ना, जिवंत राहतील.
1000 रुपयाचे चिंबोरे दिले नाही नी. किती 7-8 पीस असतील नाही. मोठे मोठे चिंबोरे आहेत बघा. बघा आईची चिंबोरी पळालेली एक पकडून आणली आम्ही. या ये मुंबईला येते ती. मुंबईला येते बोलते. आता पोचलोय मित्रांनो आपण रेवदंडा बीचवर आणि मी तुम्हाला दाखवतो समुद्र बघा इथं किती छान आहे. आणि समोर जे दिसतात होड्या तिथं छोटे होडेवाले आहेत ते बघा. आता इथं पोचल्यावर आपण समोर समुद्र आहे. हे आपल्या बोट बारक्या बोटी आहेत का या छोट्यावाल्या ना. हे बघा हे आत्ता पकडलंय जालातून काढला ना. हे बघा मोदका ना एकदम फ्रेश. सगळ्यांकडे तेच आहे बघा. कुठलंय तेच तुम्हाला पण. मी आता झटकून काय परत झाला रचून ठेवायचा मग पुन्हा टाकायला जाणार तेव्हा सोडायचा फक्त ना. सकाळी किती वाजता आता 4-5 वाजता. मग आता या टायमाला येता रोजचं 9 वाजता इथे येता. रोज वेगवेगळा भेटतंय का? सीझननुसार ना. हां बरोबर. बघा काढतात जालातून ना. झटकून पटकन निघते ना दादा. हे बघा चिकन काढल्यानंतर धुवून घेतो. टोलीच आहे नाही एकदम ताजा. बघा टोल्या कशा आहेत. वाकटी हे बघा काय करते रे होणार एवढे. हा बावडी बनवता. हे बघा ताजा ताजा मावरा आहे ना तुमच्याकडं. बघा मित्रांनो एकदम कडक आहे. सगळ्यांच्याकडे तोच आहे. मोदकाच भेटले सर्वांना. काढायची पद्धत पण सेम आहे सगळ्यांची. इथलेच जाता तुम्ही गावातलेच किंवा आता रेवदंडा बीच. गाव कुठला तुमचा गावाचं नाव तेच ना थेरोंडा ना काय. हां म्हणजे मच्छीमारीला सगळीजण इथेच येतात. वाकट्या पण आहेत ना याच्यानं थोड्या. टोली पण आहेत छोट्या. म्हणजे जालाची साईज कुठला मावरा भेटेल तो डिपेंड आहे. तर पोचलो आपण. दुसरे मामा आहेत आपले काल आपण ज्यांच्याकडे होतो ना मावशीचे भाऊ आहे तिथं राहतात त्यांच्याकडे आता आपण आलो आहे रेवदंड्यामध्ये.